नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. जवळपास आपल्या चॅनलवरती 1.5 महिन्यानंतर व्हिडिओ येत आहे. व तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेमाने मला कमेंट्स केल्या की व्हिडिओ का येत नाही आहे. माझ्या उजव्या पायाचं टाचेचे हाड वाढले आहे, त्यामुळे मला नॉर्मली चालणेही अशक्य झाले होते. प्रचंड पेन होत होता, पण मी काय सांगू, मला हे कळतच नव्हते. म्हणून मग मी व्हिडिओ तर शूट करू शकत नव्हती. तर मी आता थोडं बरं वाटत आहे, म्हणून मग व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऊन तर फारच वाढलेलं आहे. नाशिकला तर मी इथे राहायला आल्यापासून एवढं ऊन मी कधीच पाहिलेलं नाही. यावर्षी फारच ऊन आहे, म्हणजे बाहेर गेलं तरी खूप चटके लागतात उन्हाचे. नाहीतर नाशिकचं वातावरण खूप थंड असतं. तर मी झाडांची काळजी घेण्यासाठी रोज झाडांना वरून पाणी या प्रकारे मारते आणि गॅलरीही मी स्वच्छ करून घेत आहे. कारण कबुतरांचाही खूप वावर वाढलेला आहे सध्या आमच्याकडे. तर खूप घाण करतात ते. हॉलचा सोफा, नंतर हा कॉर्नर जो आहे तो सरकवून मी झाडून घेतलं, कारण की बरेच दिवस मी म्हणजे प्रॉपर स्वच्छता करू शकत नव्हते. तर आज मी जरा नीटनेटकी हॉलची स्वच्छता करून घेतलेली आहे. डेली तर स्वच्छ होतंच, पण सगळं डीप क्लीन जे म्हणतो आपण, तर त्या प्रकारे केलेलं नव्हतं. तर इंडोर प्लॅन्ट्स आहेत या टेबलवरती मी ठेवते, तर त्यालाही मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. व त्यावरती इंडोर प्लॅन्ट्स ठेवल्यामुळे नॉर्मली थोडंफार पाणी पडतंच. तर मी हे आपलं टेबल क्लॉथ टाकलेला आहे. इंडोर प्लॅन्ट्सच्या पानांवरतीही खूपच धूळ बसली होती. हे सगळे प्लॅन्ट रिअल्स आहेत. तर मला बरेच वेळेस कमेंट असते की हे प्लॅन्ट रिअल आहेत की आर्टिफिशियल. तर हे रिअल आहेत. बांबूचं आहे आणि मनी प्लॅन, आणि हे दुसरं जे आहे त्याचं मला नाव नाही माहिती एक्झॅक्ट. त्यानंतर 7 वाजले होते सकाळी. तर चहाची वेळ झाली होती. तर मी गॅलरी हॉल स्वच्छ करून आता चहा घेत आहे. सकाळी आमच्याकडे मी आणि माझे सासरेच चहा घेतो. बाकीचे माझे मिस्टर किंवा मुली कधीतरी क्वचितच चहा घेतात. आणि माझी आई पण आलेली होती. तर आम्ही तिघांचा चहा मी ठेवलेला आहे. आणि आपल्या घरचा गवती चहा तर खूपच छान लागतो, कारण ताजा ताजा गवती चहा आणि त्याचा सुगंध मस्तच वाटतो. ज्यांच्याकडे खाली म्हणजे बगीचा असतो, त्यामध्ये गवती चहा लावलेला असेल तर फारच छान चहा होतो. सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे मुलींनी रात्री अभ्यास केलेला, म्हणजे मीच त्यांच्याजवळ बसून त्यांचा अभ्यास घेते. व त्यानंतर लेट झालेला अभ्यास करताना, तर मी टेबलवरती तशाच वस्तू राहू दिल्या होत्या. आता सकाळी सगळ्या वस्तू मी जागच्या जागी बुक्स, नोटबुक्स हे ठेवून देत आहे. डायनिंग टेबलवरची ही बेडशीट मी चेंज करून घेतली. व मी आदल्याच दिवशी मटकी व थोडा किराणा आणलेला होता, तर तो मी बरण्यांमध्ये भरून ठेवत आहे. विमचं पितळी भांडी घासण्याचं जे लिक्विड निघालेलं आहे ते मी तांबे पितळासाठी, तर ते मी आणलेलं. तर मी तुळशीजवळ जो दिवा लावते, तर तो बऱ्याच 8-1 दिवसापासून घासला गेलेला नव्हता. तर मी चिकट झालेला होता, तर तुम्हाला घासून दाखवत आहे. व या लिक्विडने आपण म्हणजे देवांनाही लावलं तरी मला चालेल असं वाटते, कारण की बरेच जण पितळी आपल्या देवांना पितांबरीचा वापर करतात. तर त्यापेक्षा या लिक्विडचा वापर केला तर छानच होईल. दिवे म्हणजे फार पितांबरीसारखे नाही चमकले, पण चिकटपणा निघून गेला आणि खूप मेहनत करायची गरज नाही वाटली मला. मिस्टरांचे शर्ट मी आठवड्यातून एकदा धुते सगळे. शनिवारी किंवा रविवारी व्हाईट कलरचे असतात किंवा कलरफुल पण असले तरीही मी आठवड्यात एकदा धुते, म्हणजे की 7-8 जमा झाले की मग सोपं पडतं, भिजवून ठेवते आणि मग नंतर सगळ्यांना ब्रश मारून स्वच्छ धुवून घेते.
मुलींचे स्पोर्ट्स युनिफॉर्म, नंतर सॉक्स, स्कूलचे युनिफॉर्म हेही हाताने धुवावे लागतं, कारण त्याच्यावरती डाग पडलेले असतात किंवा चिकटही झालेले असतात ते. म्हणून मग ब्रश मारून आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तरी मी धुते. अशा प्रकारे मशीनमध्ये शर्ट म्हणजे लाईट कलर असल्यामुळे पाहिजे तसे निघत नाही. तर या पद्धतीने मी आज हे सगळे कपडे धुवून घेतले आहेत. पायाच्या दुखण्यामुळे माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला होता. मी आता परत व्हिडिओ बनवू शकेल की नाही असंही मला वाटू लागलं होतं. पण तुमच्या इतक्या प्रेमळ कमेंट्समुळे मला परत व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली. नाहीतर मला असं वाटायला लागलं होतं की आता आपल्याकडून होणार की नाही. मला समजतच नव्हतं मी नेमकं काय करावं असं. कपडे धुवून घेतल्यानंतर मी बकेट, टब, नंतर सूप, डस्टबिन हे सगळे स्वच्छ करून घेतले व धुवून स्वच्छ उन्हात वाळवायला ठेवले. हा आमचा युटिलिटी एरिया आहे. तर युटिलिटी एरिया स्वच्छ केल्यानंतर मी डेलीच सूप आणि डस्टबिन स्वच्छ करून घेत असते. त्यामुळे हा एरियाही स्वच्छ आणि फ्रेश राहतो. बेडरूमची जी गॅलरी आहे तिथे दिवसभर ऊन असतं, तर मी टब, बकेट, नंतर डस्टबिन, सूप, पाट हे सगळं मी या प्रकारे वाळवण्यासाठी ठेवून देत असते. जेवण, नाश्ता सगळं बनवून झालं होतं. नंतर घरी आवरून झालं होतं आणि मग कपडे वाळून झाले 3 ते 4 वाजता. आता ऊन चांगलंच पडते म्हणून कपडे 1-1.5 तासातच वाळून जातात. तर आता मी सगळे कपडे हे प्रेस करण्यासाठी द्यायचे आहेत, म्हणून मग मी घड्या करून ठेवून देत आहे. मी तुमच्यासोबत माझं दिवसभरातली कामं मी कशा पद्धतीने करते, तर ते ह्या व्हिडिओमध्ये साध्या पद्धतीने मांडलेले आहेत. मला बेडरूमही स्वच्छ करायचा होता, म्हणून मग मी बेडशीटही स्वच्छ झटकून छान टाकून घेत आहे. ही ॲक्च्युली बेडशीट नाही आहे. बऱ्याच वेळेस मला बऱ्याच ताई विचारतात, तर हा डबल बेडचा धोड आहे. पण पांघरण्यासाठी डबल बेडचा म्हणजे तो अगदी बारीक असल्यामुळे नाशिकच्या थंडीमध्ये तो कम्फर्टेबल होत नाही. तर मी त्यांचा बेडशीट म्हणून उपयोग करते आणि छान म्हणजे असं स्मूथ वाटतं झोपल्यावर. तर किंग साईज आहेत हे आणि ते बेडशीट सारखेच दिसतात अगदी. बेडच्या बॅक साईडला जो गॅप आहे तर तिथे नेहमीच काहीतरी धूळ, कचरा किंवा मुलींची पेन्सिलीची घाण, रबर असं जमा होतं. तर मी आठवड्यात 1 ते 2 वेळेस तरी काढण्याचा प्रयत्न करते आणि तिथे अगदी छोटी जागा असल्यामुळे मी जाळं काढण्याचा जो ब्रश असतो त्याच्याने हे सगळं काढून घेत असते. आता मी बेडरूम झाडून घेत आहे. मला बेडरूममध्ये बसवलेल्या टाईल्सविषयीही नेहमी प्रश्न विचारला जातो. तर या बेडरूममध्ये वुडन फ्लोरिंग बसवलेलं आहे. फारच छान असतं. म्हणजे नुसतं झाडलं तरी या टाईल्स चकाकायला लागतात. 2 दिवस आपल्याला नाही पुसता आलं घर तरीही म्हणजे चालतं. कुठलेही डाग दिसून येत नाही आणि झाडलं की फारच स्वच्छ दिसतं. आरसेही खराब झालेले होते, कारण आरस्यांना पुसूनही बरेच दिवस झालेले होते. मुली आणि तेलाचे, पावडरचे हात लावतात त्यामुळे डागाळलेले दिसत होते. तर मी कोलिनचा वापर करून फर्निचर आणि कोलिनने, पेपरने या पद्धतीने सगळे आरसे पुसून घेतले आहेत. आपण जेव्हा घर घेतो तर त्यावेळेस फर्निचर करताना आपल्याला वाटतं बाथरूममध्ये आरसे बसवायला हवेत, प्रत्येक रूममध्ये ड्रेसिंग टेबलसोबत आरसा हवा. पण नंतर आपल्याला जाणवायला लागतं की हे सगळं मेंटेन करताना आपली दमछाक होते आणि मग एका रूममध्येही आपल्याकडे आरसा असतात तरीही भागलं असतं याची जाणीव व्हायला लागते. आपण लहान असताना आपल्या प्रत्येकाकडे म्हणजे जनरली एकच बाथरूम असायचं, एकच आरसा असायचा आणि कंगव्यांचाही वापर पाहुणे येऊ द्या किंवा घरात कितीही लोक असतील 1 ते 2च कंगवे असायचे आणि याच्यातच सगळे किती समाधानी आणि सुखी होते. पण जसं जसं म्हणजे मनुष्य प्रगती करत गेला तर त्यानंतर त्याच्या गरजाही खूप मोठ्या मोठ्या होत गेल्या. आणि मग सगळंच आपल्याला प्रत्येकाला सेपरेट बेडरूम हवा, सेपरेट बाथरूम हवं,
प्रत्येकाला ड्रेसिंग टेबल हवा, पाहुण्यांसाठी वेगळे कंगवे, पाहुण्यांसाठी वेगळा सामान, हे सगळंच आपलं वेगळं वेगळं होत गेलं आणि त्याच्यासोबत आपली कामंही खूप वाढत गेली. प्रत्येकाला सेपरेट बेडरूम जरी असली किंवा म्हणजे फ्लॅट 3 BHK असू द्या, 4 BHK असू द्या, त्यात फर्निचर एवढी जागा सांभाळून घेतं आणि बेडवरती जास्तीत जास्त म्हणजे 2च जण चांगल्या प्रकारे झोपू शकतात. तर पाहुणे आले तरीही ॲडजस्ट करायला 3 BHK 4 BHK घरामध्येही अडचण होते, की प्रत्येकाला आपापल्या बेडरूममध्ये प्रायव्हसी हवी असते. तर येणाऱ्या पाहुण्यांना झोपवायचं कुठं असा प्रश्न पडत असतो. लहान असताना म्हणजे सगळेजण आम्ही जमून सुट्टीमध्ये मस्त गाद्या टाकून गच्चीवरती धाब्यावरती आम्ही झोपायचो. छान थंडगार हवा. तेव्हा म्हणजे इतके बेड पण नव्हते सगळ्यांकडेच आणि ते सगळंच खूप छान होतं. आणि आता आपण बेडवर झोपणार आणि पाहुण्यांना खाली टाकून झोपवणार, हाही खूप मोठा प्रश्न पडतो. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचं जेवण बनवण्यासाठी सगळ्या वस्तू मी काढून घेत आहे कपाटातून व मटकी आणि मुगी मी भिजायला टाकत आहे, कारण दुसऱ्या दिवसाचंही आपल्याला विचार करावा लागतो की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं. मला लवकर जेवण बनवावं लागतं, कारण माझ्या सासऱ्यांनाही 7:30पर्यंत जेवण लागतं आणि मिस्टरांनाही सकाळी लवकरच ऑफिसमधून जेवण करून गेलेले. ऑफिसला जाताना 10 वाजताच जेवण करून जातात, म्हणून मग आल्यावर भूक लागलेली असते. तर 7:30-8पर्यंत आमचं जेवण होऊन जातं. आईने गावावरून वांगे, शेवग्याच्या शेंगा, माझ्या काकांच्या शेतात हे सगळं लावलेलं आहे, टमाटे, व आईने पापडही आणलेले तिकडून करून, कुरडई, तांदूळाचे आणि गव्हाचे पापड आहेत हे, व दुसरे नागलीचे पापड आणलेले आहेत, उडदाचेही पापड आणलेले आहेत. याआधी मला गावावरून आई डाळी, गहू किंवा पापड म्हणजे बऱ्यापैकी किराणा गावावरूनच पाठवायची. शेतातच सगळं जवळपास असायचं. पण 2 वर्षापूर्वी माझे पप्पा वारले, त्यानंतर शेती करणंही बंद झालं. आई पुण्याला शिफ्ट झाली. मग गावाकडे एवढं जाणं होत नाही. पण यावर्षी स्पेशली ती आमच्यासाठी गावाला गेली आणि संपूर्ण पापड व कुरडईची भाजी आम्हाला खूप आवडते सगळ्यांना, म्हणून तिने कुरडया, पापड आणि हे सगळं करून आणलं मला, बहिणीला व भावाला. गावावरून सामान तर येतो, पण त्यानंतर आपल्याला एवढे डब्बे खाली करावे लागतात आणि मेन म्हणजे पसारा पण खूप होतो. पण ह्या सगळ्या वस्तू वर्षभराच्या वाळवणाच्या, साठवणुकीच्या असतात आणि घरचं असलं तर छानच वाटतं, कारण विकतचं तेवढं म्हणजे मेन म्हणजे आपल्याला पुरतही नाही आणि ती टेस्टी लागत नाही. हे उडदाचे पापड मशीनवरून करून आणलेले आहेत व हे डब्यांमध्ये पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे जेणेकरून हे पापड छान फ्रेशच राहतात. कुरडई आम्ही लगेच तळली, पापडही तळले, मुलींना आवडतं म्हणून. आधी आई गावाला राहत असताना हातशेवाळ्याही करायची, खूप छान हातशेवाळ्या करायची. पण आता आईलाही मणक्यांचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हातशेवाळ्याही करणं बंद झालं. खानदेशामध्ये 3 प्रकारच्या शेवाळ्या केल्या जातात. हात शेवाळ्या, बारीक शेवाळ्या आणि काडक्या म्हणून. मोठं असं पाट असतं लाकडी आणि त्यावरती स्त्रिया बसून खाटेवरती ठेवतात ते पाट आणि ती गव्हाला ओलवून ती कणिक तयार केली जाते. फारच छान अशा शेवाळ्या बनवल्या जातात. काडक्या म्हणून ज्या असतात त्या थोड्या जाडसर असतात, तर त्या गूळ टाकून बनवल्या जातात. खानदेशी जेही बघत असतील व्हिडिओ त्यांना माहिती आहे. आणि बारीक शेवाळ्या या दुधासोबत, आंब्याच्या रसासोबत खाल्ल्या जातात. आणि हात शेवाळ्यांचं तर बातच काहीतरी वेगळी, म्हणजे गोष्टच वेगळी आहे. फारच चविष्ट लागतात. मी धुळ्याला राहत होती त्यावेळेस एका ताईंकडून पण मी विकत घ्यायची. फार छान त्या हात शेवाळ्या बनवायच्या. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत. बाय बाय.